नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्ये विचित्र अपघात झालेला आहे। बस थेट फलाटावरती चढल्याने हा अपघात झालाय। घटनेचा व्हिडिओ हा पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। 9 वर्षांच्या मुलाचा यामध्ये मृत्यू झालाय। 4 ते 5 जण यामध्ये जखमी असल्याची माहिती मिळते। मृत मुलाला घेऊन नागरिकांनी बस स्थानकाबाहेर रास्ता रोको केलाय। या सगळ्या घटनेची ही दृश्य पुढारी न्यूजच्या हाती आपण ही दृश्य बघतो आहोत। अत्यंत विचित्र अशा पद्धतीने झालेला हा अपघात नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामधली ही घटना आहे। आपण बघतोय की बस थेटपणे फलाटावरती चढताना आपल्याला पाहायला मिळते। ज्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झालाय। किरण ताजणे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। किरण, अत्यंत भयंकर आणि तितकाच विचित्र असा सगळा अपघात आहे, ज्याची ही थरारक दृश्य आता आपण या क्षणाला प्रेक्षकांना दाखवतोय। गुरु, अगदी अतिशय गंभीर अशा स्वरूपाचा हा अपघात आहे। बस नादुरुस्त होती की नेमकी बसमध्ये काही बिघाड झाली याबाबतची खात्री अद्याप तरी पटलेली नाहीये। मात्र सकाळी 11 वाजेच्या दरम्यान हा संपूर्ण अपघात घडलाय। बस थेट फलटावर या ठिकाणी चढताना आपल्याला दिसते आणि त्यामध्ये काही नागरिक जे होते त्या ठिकाणी जे प्रवासी होते ते देखील सैरावैरा धावताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत। महत्वाची बाब म्हणजे यामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि एका 9 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यामध्ये माहिती अशी समोर येते की जो मुलगा यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे त्याच्या आजी आजोबांसोबत तो देवदर्शन करून परतत होता आणि आपल्या गावी जात असताना सिन्नरमध्ये हा जो अपघात घडला त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी बस स्थानकाच्या बाहेर रास्ता रोको देखील केला। परिवहन महामंडळाचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्या कारभाराच्या वर या सगळ्या दरम्यान संताप देखील व्यक्त करण्यात आला। पोलिसांकडून या सगळ्या संदर्भामध्ये मध्यस्थी देखील केली गेली। थेट मृत्युमुखी मुलाला रुग्णवाहिकेमध्ये घेऊन त्या ठिकाणी रास्ता रोको करत तिथल्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलेला आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शासन पातळीवर नेमकी काय दखल घेतली जाते, जखमींवर उपचाराच्या संदर्भामध्ये नेमकी काय मदत केली जाते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। गुरु, अगदी किरण, या सगळ्या घटनेविषयी आणखी तपशीलवार तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की नेमकं काय घडलं याच्याविषयीची काही स्पष्टता सध्या प्रशासनाकडनं आलेली आहे का, याच्याविषयी काय सांगितलं जाते? कारण हा जो अपघात दिसतोय अर्थातच कुणाच्याही काळजामध्ये धडकी भरेल अशा पद्धतीने बस प्लॅटफॉर्मवरती येताना या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अगदी खरं गुरु, आपण जर बघितलं तर 11 वाजेची सकाळची वेळ होती आणि यामध्ये ज्या वेळेला बस त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसते त्या वेळेला ती थेट तिचा जो वेग आहे तो कमी न होता थेट ती फलटावर चढताना दिसते। 3 वृद्ध त्या ठिकाणी आपापसामध्ये चर्चा करत असताना उभे होते आणि त्याच ठिकाणी बस थांबणं अपेक्षित होतं। मात्र ती थेट फलटावर चढल्यामुळे समोरच्या बाजूला बसची प्रतीक्षा करत असलेले जे प्रवासी होते त्यांच्या अंगावर काही क्षणातच ही बस गेली। त्यामुळे 4 ते 5 जण जखमी झाले। त्यामध्ये 9 वर्षांचा जो मुलगा होता त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये संताप व्यक्त केला जातोय। जर नादुरुस्त बस असेल किंवा तिच्यामध्ये जर काही बिघाड झालेला असेल तर हा अपघात घडला असेल अशा स्वरूपाची शंका व्यक्त केली जाते। मात्र ठोस कारण अद्यापपर्यंत परिवहन विभागाकडनं देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे या संपूर्ण दोषींच्या वर कारवाई होईल अशा स्वरूपाची मागणी देखील तिथे असलेल्या संतप्त प्रवाशांनी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर रास्ता रोको देखील करण्यात आलेला होता। मात्र अतिशय गंभीर स्वरूपाचा हा अपघात आहे, विचित्र अपघात आहे। थेट बस ज्या पद्धतीने येते ती सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दिसते आणि अपघात कसा घडला त्यानंतर बस पुन्हा एकदा माघारी कशा पद्धतीने जाते याचं देखील दृश्यांमध्ये दिसतंय। असा संपूर्ण जो थरार होता तो सिन्नर बस स्थानक परिसरामध्ये घडला। महत्वाची बाब म्हणजे यामध्ये जो मुलगा मृत्युमुखी झालेला आहे तो देवदर्शन करून येत होता। आपल्या आजी आजोबांसोबत तो देवदर्शन करून घरी परतत असताना सिन्नर येथे आला आणि सिन्नरवरनं थेट त्याचं जे गाव दापूर आहे त्या ठिकाणी तो जात होता आणि अशा वेळेलाच हा अपघात घडला। त्यामुळे देवदर्शन करून परतत असताना त्याच्यावर देखील काळाने घाला घातलेला आहे। मात्र जो अपघात घडला तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे। सीसीटीव्ही मध्ये ही संपूर्ण चित्रित झालेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर परिवहन विभागाकडनं यामध्ये जो तपास केला जाईल त्यामध्ये कोण नेमकं दोषी आहे हे स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी हा संपूर्ण जो प्रकार आहे तो बघता या संपूर्ण प्रकरणाची अपघाताची चौकशी होऊन सत्य जे काय आहे ते समोर येणं अपेक्षित आहे। गुरु,
अगदी किरण, आपण म्हणताय त्याप्रमाणे अतिशय गंभीर अशी घटना आहे. कारण ज्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय पुढारी न्यूजवरती, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत या भयंकर विचित्र अशा अपघाताची दृश्य. नाशिकच्या सिन्नरमध्ये घडलेला अपघात आहे, जिथं एक बस आपल्याला वेगानं येताना दिसते. काही लोक या बसच्या प्रतीक्षेमध्ये तिकडे फलाटाच्या जवळ आहेत आणि एकाएकी बस जी येते ती थेटपणे फलाटाच्या जवळ उभ्या असलेल्या सगळ्या या प्रवाशांच्या अंगावरती चढते आणि यामध्ये एका 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू होतो. 4 ते 5 जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यानंतर एक स्वाभाविक उद्रेक या सगळ्या प्रशासनाच्या विरोधातला हा आपल्याला त्या ठिकाणी नाशिकच्या सिन्नरमध्ये पाहायला मिळालेला आहे. अत्यंत विचित्र असा अपघात. त्यामुळे नेमकं काय झालं होतं, बसमध्ये काही बिघाड होते का, की चालकाची यामध्ये सगळी चूक होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं या क्षणाला महत्त्वाचे आहेत. मात्र अर्थातच मोठ्या प्रमाणावरती बसनं प्रवास करणाऱ्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये धडकी भरवेल अशा स्वरूपाची ही घटना आणि तिचे तसे व्हिज्युअल्स आता या क्षणाला आपण आपल्या TV स्क्रीनवरती पाहतो आहोत. नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावरती घडलेला हा प्रकार आहे, जिथे ही बस थेटपणे फलाटावरती चढली आणि त्यामुळे हा अपघात झाला. ज्या अपघातामध्ये एका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. 4 ते 5 जण यामध्ये जखमी झाल्याचं आपण पाहतोय. आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय. काही जण आपल्याला या नाशिकच्या सिन्नर या ठिकाणी नेहमीप्रमाणेचं जसं दृश्य आपण बघतो तसं दृश्य दिसतंय, की काही वृद्ध या ठिकाणी चर्चा करत थांबलेले होते बसच्या प्रतीक्षेमध्ये. अर्थातच ते सगळे असावेत आणि एकाएकी तिथनं बस येते काय कोणाला काही कळण्याच्या आत ती बस थेटपणे फलाटावरती चढते आणि अशा पद्धतीनं हा विचित्र असा अपघात होतो, ज्यामध्ये एका 9 वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागतो.